सांजवेळी नुकतंच लग्न झालेली प्रीती कालच माहेरी आली होती. सगळं घर तिचं मागे पुढे करत होतं. सर्व प्रीतीला भेटायला येत होती. तिची विचारपूस करत होते. लग्न झाल्यानंतरचा प्रीतीचा रूपाची कौतुकाने न्याहाणी करत होते. प्रीती पण आनंदाने सगळ्यांना भेटत होती. आपली सासू सासरे नवरा आपलं लग्नानंतर बदललेल्या वेळापत्रकाची माहिती सगळ्यांना देत होती. शेजारचेही घरात डोकावून जात होते. एकंदरीत प्रीतीचा येण्यानं घरचं वातावरण बहरलेलं होतं. दुसऱ्या दिवशी दिवाळीसारखा आनंद घरात वाहत होता. 2 दिवस कसे गेले तिला कळलं नाही. त्यात बाहेरची खरेदी, आईबरोबर शॉपिंग, हॉटेलिंगला जाऊन उधाण आलं होतं. आई लेकीकरता कपडे, आधुनिक स्वयंपाकाची भांडी, एक ना अनेक प्रकारे खरेदी करत होती. एके संध्याकाळी एक दूरचे नातेवाईक, त्यांचा मुलगा लग्नाचं रिसेप्शनचे आमंत्रण आले होते. आईबाबांना रिसेप्शनला जावं लागणार होतं. त्यांनी प्रीतीलाही रिसेप्शनला येण्याचा आग्रह धरला. पण आम्हाला पत्रिका नाही आली तर मी कशी येऊ आई? तुम्ही जाऊन या, प्रीती म्हणाली. हे बोलल्यावर तिला जरा वेगळंच वाटलं. तो तिचा बोलण्यातला आम्ही आणि तुम्हीचा फरक जरा तिच्या जीवाला लागला. मी असं काय परक्यासारखं रिॲक्ट झाले. शी, जीवाला लागलं. मी असं काय परक्यासारखं रिॲक्ट बोलून गेले. खूप वाईट वाटलं असेल. संध्याकाळी त्यावर होऊन आईबाबा रिसेप्शनला निघून गेले. प्रीतीने दरवाजा काळजीपूर्वक लावून घेतला. घर अगदी मोकळं वाटायला लागलं. ती स्वयंपाकघरात गेली. तिकडची भांड्याची रचना वेगळी वाटली तिला. आधी सर्व डबे, वस्तू तिच्या हाताखालच्या होत्या. आता तिला काही सापडतच नव्हतं. नजरेला सर्व बदललेलं वाटत होतं. कदाचित मला या किचनची सवय मोडली का, असा विचार तिच्यात मनात आला. पाहुण्यासारखं अवघडल्यासारखं ती बाल्कनीमध्ये जाऊन शांत बसली. वाता, रस्त्याची गाडी, रेलचेल, येणारी जाणारी लोक, सगळं काही धावत वर्दळीचं. एरवी आई घरी नसली की ती मधुराकडे जात असे. किती धमाल यायची. आज तिला तिचेकडे जावेसे वाटत नव्हते, म्हणून तिला चमत्कारिक वाटलं. मधुरा म्हणजे प्रीतीची बालमैत्रीण. कशाला त्या लोकांकडे जायचं? ती स्वतःच्या मनाशी फुटफुटली. काल परवाची आपली जवळीक असलेली माणसं आपल्याला लोक वाटायला लागली आहेत का? तिचे विचार थांबले. ती स्तब्ध झाली. तिला अजिंक्यची आठवण आली. तिच्या मनात अजिंक्य हे नाव घोळू लागले. कुठे असेल तो? काय करत असेल? त्याला माझी आठवण येत असेल का? तो माझ्याबद्दल काय विचार करत असेल? हे आणि असे असंख्य विचारांनी क्षणात तिचा ताबा घेतला. मनात विचित्र खळबळ माजली. नकळत तिला तिचे डोळे त्याला शोधू लागले. पाहता पाहता ती विचारात खोल रुतत गेली. अजिंक्य प्रधान, कॉलेजमधला अतिशय हुशार मुलगा. खेळ, अभ्यासक्रम, वक्तृत्व सर्वात अव्वल. कॉलेजचे पहिल्याच वर्षी होतं ते. शाळेचा कडक शिस्तीनंतर कॉलेजचे बिनधास्त वातावरण हे गरमीतल्या थंड झुळूकप्रमाणे होतं. मोकळं, मस्त, नवनवीन मित्रमैत्रिणी, नवनवीन कपडे, सर्व मनासारखं. मित्रमैत्रिणीच्या गर्दीत एक मुलगा सर्वांपेक्षा वेगळा वाटायचा. शांत, थोडा मुलींशी कमी बोलणारा. तो म्हणजे अजिंक्य. त्याला ही प्रीती कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून आवडली होती. त्याच्या नजरेतून कळायचं ते. अतिशय देखणी, हसरी आणि स्वच्छंद. एकमेकांच्या नजरेला प्रेम ओळखून होते. आणि मित्रमैत्रिणीची साथ असल्या कारणाने अजिंक्यने आपल्या प्रेमाची कबुली प्रीतीसमोर काही दिवसातच दिली होती. त्याच संध्याकाळी, माय गॉड मधुरा, अजिंक्यने मला आज प्रपोज केलं. आई शपथ, डायरेक्ट बोलला ग. प्रीती, मला तू खूप आवडतेस. आय लव्ह यू. प्लीज मला हो म्हण. असं म्हणत प्रीतीने मधुराला घट्ट मिठी मारली.
दोघी अक्षरशः नाचत होत्या आनंदाने त्या दिवशी. मग काय प्रेमाचे गुलाबी वारे वाहू लागले. दोघांना कसं हलकं वाटत होतं. वारेनी अलगद पान हलत तितके. दिवसभर प्रीती अजिंक्यच्या विचारात डुबलेली असायची. सर्व काही त्याच्यासाठी आणि तो बोलला म्हणून किंवा त्याला आवडते म्हणून खास असायचा. अभ्यासाकडे बरेच दुर्लक्ष होत होतं. तिचा वागण्यातला फरक प्रीतीच्या आईने हेरला होता. पण तिला दाटून विचारायचं, प्रीती, काही नाही ग आई. काहीही बोलतेस असं म्हणायची. तिचे तिच्या वागण्यावर नियंत्रण थोडीच होते. प्रीती जेवढी खेळकर चंचल तितकीच अजिंक्य गंभीर, मितभाषी आणि प्रॅक्टिकल होता. प्रीती अजिंक्यवर भावनिकरित्या पूर्णपणे विसंबून होती. अजिंक्याने तिचा वाद झाला की प्रीतीचे जगच थांबून जात होते. बऱ्याचदा वादाचा विषय म्हणजे अजिंक्यची आई होती, जिच्याबद्दल अजिंक्य अतिशय प्रामाणिक होता. पाहता पाहता कॉलेजची गोड गुलाबी वर्षे सरून गेली. या वेळात प्रीती आणि अजिंक्यची जोडी कॉलेजमध्ये फेमस झाली होती. प्रीतीच्या आजूबाजूच्या वस्तीत कुजूबुजू होऊ लागली. दोघांचं आईसमोर अजिंक्य प्रीतीचा प्रेमाचा शिक्का झाला होता. आपल्या आईच्या विरोधात जाऊन प्रीती आता अजिंक्यसोबत लग्नाची स्वप्न पाहू लागली. कोणाचाच विरोध न जुमानता प्रीती आणि अजिंक्यचे फिरणे बोलणे चालू होते. त्यांच्या प्रेमाचे दिवस फुलू लागले होते. अजिंक्य आता MS करत होता. त्याची घरची परिस्थिती अतिशय हलाखीची होती. अजिंक्य लहान असतानाच त्याचे वडील निधन पावल्यामुळे त्याच्या शिक्षणाचे ओझे एकट्या आईने खांद्यावर होते. अतोनात काबाड कष्ट करून अजिंक्यच्या वडिलांच्या स्वप्नाला अस्तित्वात उतरवण्याचा हट्टास ती माऊली दिवस रात्र करत होती, ज्याची पूर्णपणे जाणीव अजिंक्यला होती. त्याचे हे स्वप्न साकारताना कितीतरी गोष्टीची हसत आहुती देताना त्यांनी त्याच्या आईला पाहिले होते. आपल्या आईचा शब्द म्हणजे शेवटचा शब्द हेच त्याचे समीकरण होते. आपल्याला आई-वडिलांचे स्वप्न जगण्याचा तो प्रामाणिकपणे प्रयत्न करत होता. प्रीतीची घरची श्रीमंत हातरून पाहून पाय पसरायचे असतात असे म्हणून ती वेळोवेळी प्रीतीचा तिरस्कार आपल्या लेकासमोर दर्शवत होती. पण आपल्या पहिल्या प्रेमाला पूर्णविराम देणे त्याच्या आवाक्याच्या बाहेर होते. पण आपल्या कुठून तरी काही चमत्कार होईल आणि आई प्रीतीचा स्वीकार करेल अशी त्याची समज होती. त्याची आई थोड्या जुन्या वळणाची असल्याने आपल्या आईला जसं आवडेल तसं प्रीतीने आपल्या वागण्या बोलण्यात बदल करावा असं अजिंक्यला प्रयत्न असायचा. प्रीतीला ते मुळीच पटत नाही. पण प्रेमाखातीर तिनेही आव्हान हे स्वीकारले होते. प्रीतीचे बाबा जेव्हा तिचे लग्न करायसाठी स्थळ पाहू लागले तेव्हा प्रीतीच्या पायाखालची जमीन सरकली. ती अजिंक्यच्या सोडून दुसऱ्या कोणासोबत लग्न करायचा विचार करू शकत नव्हती. अजिंक्यच्या कानावर तिने ही बातमी टाकताच तो खचला, कारण आपली आई प्रीतीचा सून म्हणून स्वीकार कधीच करणार नव्हती हे त्याला मनोमन माहीत होते. आईकडे प्रीतीच्या विषयाबाबत सामोरे जाण्याची गोष्ट त्याने वर्षानुवर्षे टाळली होती, पण आता मात्र त्या गोष्टीला सामोरे जाण्याची वेळ आली होती. म्हणून तो चिंताग्रस्त झाला. त्यातच MS साठी लंडन मेडिकल असोसिएशन मधून त्याला शिष्यवृत्तीसाठी कॉल आला होता. तिकडे जाऊन MS पूर्ण करण्याकरता जो काही खर्च लागेल तो भागवायला त्याने लोन घेतले होते, ज्याची फेड तो एका ठिकाणी नोकरी करून करत होता. अशा प्रकारे अगदीच आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली. आपण काळाचा कचाट्यात फसलो का असं त्याला सारखे वाटत होते. एकीकडे आपले भविष्य आपल्याला खुल्या हाताने खुणवत आहे, जिथे आपण आपल्या आईचे वर्षानुवर्षाचे स्वप्न पूर्ण करू शकणार आहे, तर दुसरीकडे त्याचे प्रेम, त्याचा श्वास आणि प्रीतीच्या आई दिवसेंदिवस तिरस्कार करत होती. एक सांजेवेळी अजिंक्यने हिंमत करून उठून घरी आला आणि थेट प्रीतीचा विषय आईसमोर मांडला. बिनधास्त आईला नजरेला नजर करत तोडून दिला बांध मानेचा, जो इतक्या वर्षे जपलेला.
आपल्या इतक्या वर्षाचं प्रेम आईच्या पायथ्याशी ठेवलं, पण इतक्या वर्षापासून मनाने हळवी आणि मृदुमतेची सावली वाटणारी आपली आई नियतीचा चोपाने इतकी व्यावहारिक आणि कठीण मनाची झाली होती की तिला त्यांचं प्रेम कवडी मोलायचंही वाटलं नाही. प्रीतीला आपली सून करण्याचा प्रस्तावाला त्याने अक्षरशः पायाने धुडकावलं. तिच्या मते त्याचे स्वस्थ विदेशात जाऊन आपले MS पूर्ण करण्यात होतं. प्रीतीमुळे त्याची दिशाभूल होत होती. शिक्षणाच्या दृष्टीने ती त्याच्या तोडीची बिलकुल नव्हते. त्यात तिचं वागणं तिला अजिबात आवडत नव्हतं. ती मुळात त्याचा तोडीस तोड नव्हतीच असं आईचं म्हणणं होतं. वाद, भांडण, क्रोध, क्लेश, नाकार, प्रतिकार सर्व काही घडून गेले. अश्रूंनी ती सांज काठोकाठ भरून गेली. अजिंक्यला सर्व काही निष्क्रिय वाटू लागले. तिथे प्रीतीच्या आईने प्रीतीला आपल्या शब्दाला जुमानता नाही हे पाहून तिच्या बाबांनी सर्व हकीकत सांगितली. प्रीतीला आईबाबांनी आपल्या मिळते जुळते स्टेटस असणाऱ्या मुलाशी तिने लग्न करावे अशी समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला. जीवनाच्या कठीण प्रवासात पैसे, इब्रत, ऐपत महत्त्वाची असते आणि जो मुलगा आपल्या आईचं इतकं आज्ञेत असून तिला इतकं घाबरतो तो काय भरोसा प्रीतीशी MS झाल्यावर लग्न करेल याचा. त्याच्या मते त्याला न जर प्रीतीशी लग्न करायचे असते तर तो इतक्या वर्षात त्याच्या आईचं मन वळवू शकला असता. प्रीतीची आई आम्ही लोकांना काय उत्तर द्यायचे म्हणून रडू लागली. एके दिवशी वादाला वाद पेटला आणि प्रीती आपले ऐकतच नाही हे पाहून आईने स्वतःलाच मुस्काडीत मारून घेतल्या. तरीही प्रीतीचा अजिंक्यशी लग्न करण्याचा आरमुटेपणा चालूच होता. हे दृश्य पाहून बाबांनी आयुष्यात पहिल्यांदा आपल्या पिल्लाला त्यांच्या प्रीतीला 4-5 मुस्काडा दिल्या होत्या. प्रीती जमिनीवर वेगाने कोसळली. डोळ्यात अश्रूंचा पूर आला पण तोंडातून एक अक्षरही उमटले नाही. बाबांचे हात थरथर कापू लागले. ते तनतन खोलीत निघून गेले. त्या रात्री घरी कोणी जेवलं नाही. कोणीच कोणाशी बोललं नाही. घरात कधीही न संपणारी शांतता पसरली. खूप दिवस असेच लोटले. अजिंक्यचा काही फोन आला नाही. प्रीतीनेही त्याला मधुरेकडे काही निरोप पाठवला नाही. एक दिवशी सकाळी प्रीतीच्या बेडरूममध्ये प्रीतीची आई आली. तिच्या हातात जन्मकुंडलीसारखे काहीतरी खोचत बोलली, हे वाच. त्याच्यावर ठसठशीत नाव लिहिलं होते, ऋषिकेश धर्म अधिकारी. प्रीतीने आईकडे रागाने पाहिले आणि आईला विचारलं, हे काय? आई म्हणाली, हा मुलगा आम्ही तुझ्यासाठी पसंत केला आहे. इंजिनियर आहे. उंच कुळातील आहे. आई वडील पुण्यात राहतात. एकुलता एक आहे. लग्नानंतर वर्षभरात ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक होणार आहे. पाहून घे आता फोटो. आत आहे. उद्या बघायला येतायत तुला. आई बोलत होती. प्रीती आहे. उद्या प्रीतीचे हात बधीर झाले. खिन्न झाली मनस्थिती. ते ऐकत राहिली. ठरवल्याप्रमाणे पाहण्याचा कार्यक्रम पार पडला. त्यांनी होकार कळवला होता. प्रीती त्यांना अतिशय भावली होती. एका दुपारी गुपचूप प्रीती मधुराच्या घरी गेली आणि तिने तिच्याकडे अजिंक्यला भेट म्हणून निरोप पाठवला. नेहमीच्याच ठिकाणी, नेहमीच्याच वेळी. अजिंक्य वेळीचा पक्का होता. प्रीतीही कधी नव्हे ती आज वेळेवर आली होती भेटायला. खूप महिन्यांनी भेटले होते दोघे. दोन्हीकडे एक अस्वस्थ शांतता. 10 मिनिटे उलटून गेली. न राहून अजिंक्यने विचारले, कशी आहेस? त्याचा पहिलाच प्रश्न परका वाटला तिला. ठीक, तिने थोडक्यात उत्तर दिले. पुन्हा एकदा परका वाटला तिला. शांतता. प्रीतीने डोळ्याच्या कोपऱ्यातून हळूच त्याला बघितले. त्याची दाढी वाढलेली होती. डोळे लाल होते. चेहऱ्यावर प्रचंड ताण होता. कशाला बोलवलंस मला प्रीती? अजिंक्य मुलगा बघायला आला होता. त्याने होकार कळवला आहे. तिचं वाक्य तोंडात होते तोच मध्येच अजिंक्य बोलला, मग तू काय ठरवलं आहेस? यावर प्रीती संतापाने बोलली, अजिंक्य काय चाललंय? तू काय ठरवलंयस म्हणून काय विचारतोयस? असा परक्यासारखा का वागतोस? अरे माझं घरचे लग्न ठरवतायत माझं. हे माझ्या प्रश्नाचे उत्तर नाही प्रीती. तू
उत्तर का देत नाहीस मला? अजिंक्यने मध्येच तिचे वाक्य तोडलं. त्याचा आवाज किंचित चढला. चल पळून जाऊया आपण. येतेस? हिंमत आहे तुझ्यात? अजिंक्य आता थेट प्रीतीच्या डोळ्यात पाहून बोलत होता. प्रीती आतल्या आत हुंदके दाबत तिचे होती. तिचे हृदय भरून आले होते. मला तू हवा आहेस. मी तुझ्यावर जीवापाड प्रेम केलं आहे अजिंक्य. तुझी आई मला सून म्हणून स्वीकार करेल काय? प्रीतीने थोडा कचरत अजिंक्यच्या आईला विषयावर हात घातला. प्रीतीने हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही, अजिंक्यने उत्तर मागितले. अजिंक्य, तुझ्या आईला काय प्रॉब्लेम आहे? किती वर्ष झाली त्या बदलल्याच नाहीत. नुसती मला दूषणे देत फिरतात. अजिंक्य, मी पळून येऊ शकत नाही, पण मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. इतकी वर्ष तुला तुझ्या आईला समजावायला सांगायचं, तेव्हा तू त्याच्यासमोर माझा विषय काढायची हिंमत पण करायचा नाहीस. प्रत्येक वेळेस ती लग्नाला होकार देईल म्हणून मला आश्वासन देत आलास. माझ्याशी तुझ्या आईचा विषय वरून भांडत राहिलास. आता बरं झालं ना? त्यांच्या मनासारखे हेच हवे होते ना तुझ्या आईला? प्रीती क्रोधाने बडबडत चालली होती. आपल्या आईबद्दल इतके कडू शब्द त्याला ऐकले नाहीत. त्याच्याही रागाचा पारा चढला. अजिंक्य अनावर होऊन बोलला. तुझ्या घरचे इतके सुशिक्षित आहे ना, मग का नकार देताय ते आपल्या लग्नाला? शेवटी ते तुझ्यासाठी श्रीमंत मुलगाच शोधताय ना? स्वतःचे स्टेटस जपण्यासाठी माझ्यावर सतत अविश्वास दाखवला आहे त्यांनी. जर मी माझ्या आईचा नकार पचवून तुला तुझ्याबरोबर येण्यास सांगू शकतो, तर तू तुझ्या घरच्यांचा विरोध जाऊन माझ्याबरोबर पळून येऊ शकत नाहीस? की तुझा पण विश्वास नाही माझ्यावर? बोल प्रीती, बोल. चल माझ्यासोबत. असं म्हणून अजिंक्यने हक्काने प्रीतीचा हात घट्ट आपल्या हातात पकडला. पण त्यांची पकड तिला बळजबरीची आणि असह्य वाटली. तिने क्षणाचेही विलंब न करता त्याचा हात वेगाने झटकला आणि अजिंक्यने रीतसर घरी येऊन तिला मागणी घालावी म्हणून आत टाकली. आपल्या परिस्थितीला तुच्छ लेखणारे, आपल्याबद्दल अविश्वास दाखवून आपल्या आईबद्दल घृणास्पद विचार करणाऱ्याच्या घरी येऊन त्याच्यासमोर त्यांच्याच मुलीला लग्नाची भीक मागावी अशी अपेक्षा करते प्रीती? अजिंक्यच्या स्वभावाला मुळीच मान्य नव्हतं. अजिंक्य रागाने घुसमत प्रीतीचा चेहरा पाहत राहिला. प्रीती खाली बघून रडत होती. सूर्य आता मावळला होता. भयान अंधार पसरत होता. तसाच बराच वेळ उलटला. एकाएकी अजिंक्य तडकन उठला आणि कधीही न थांबण्याच्या वेगाने निघू लागला. तिला त्याचा हात पकडून त्याला थांबवण्याचं होतं, पण ती खिळल्यासारखी अजिंक्यची पाठमोरी कृती एकटक पाहत राहिली. पाहता पाहता तो दिसेनासा झाला गर्दीत. लोकांमध्ये खूप लांब. टिंग 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 दरवाजाची बेल वाजली. प्रीती जतकली, भानावर आली. आपले डोळे तिने चटकन पुसले आणि लगबगीने दार उघडले. आई बाबा आले होते. काय ग प्रीती, झोपली होतीस काय? आई हसत बोलली. प्रीतीने मानानेच नाही म्हणून खुणवलं. माहेरपणाचे 4 दिवस सरले. जायचा दिवस उजडला. प्रीतीची संध्याकाळची डोंबिवली ते पुण्याचे लक्झरी बसचे बुकिंग झालेले होतं. प्रीती सकाळपासून घुसमत होती. सासरी कितीही सुखाचं ताट वाढलेलं असलं तरीही माहेरची ओढ कमी होत नसते. आईच्या सोबत खरेदी केलेल्या वस्तू प्रीती बॅगमध्ये शून्य मनस्थितीत भरत होती. तिच्या मनात आलं, खूप काही दिलंत मला आई बाबा तुम्ही, पण माझं सगळं देऊ शकला नाहीत मला. बरेचदा वाटलं अजिंक्य आपल्याला वाटेत दिसला तर आपण कसं रिॲक्ट होऊ, त्याची प्रतिक्रिया काय असेल वगैरे. मी आई बाबासमोर, नातेवाईकांसमोर वागते, हसते. ती ऋषिकेशची बायको खरी की ती अजिंक्यची प्रेयसी, जी अजूनही अजिंक्यच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत बसली आहे, ती खरी? प्रीती गोंधळली. आपण काहीतरी चुकतो विचार करत आहोत असा विचार तिच्या मनात आला आणि ऋषिकेशचा हसरा चेहरा चटकन तिच्या डोळ्यासमोर आला. तिला क्षणभर अपराध्यासारखं वाटलं. मग कितीतरी वेळ ती तिचं हातातल्या गळ्यातलं मंगळसूत्र घेत खेळत बसली. गाडी पकडायची वेळ होत होती. सासरवासणीला सोडायला आई बाबा जड पावलाने निघाले. आयत्या वेळी जाताना धावधाव होऊ नये म्हणून तिघेही बस स्टॉपवर लवकर आले होते. प्रीती पहिल्यांदाच बसने सासरी जाणार होती. काही कारणाने थोडीशी अंतर्मुख झाली होती. तिची नजर न जाणो का
भिरभिरीत होती तेव्हा तिची नजर रस्त्यापलीकडच्या हॉस्पिटलच्या पाटीवर खिळली. डॉक्टर अजिंक्य सूर्यकांत प्रधान, मिस डॉक्टर अविका अजिंक्य प्रधान. तिची नजर परत परत ती दोन्ही नावे वाचू लागली. डॉक्टर अजिंक्य आणि मिसेस डॉक्टर अविका अजिंक्य प्रधान. तिला मेल्याहून मेल्यासारखं झालं. अजिंक्यने लग्न केलं, ती मनात बोलत होती. डॉक्टर अविका, डॉक्टर ती भान हरपलेल्या शब्दाचा उच्चार करत होती. तिचे मन क्षणोक्षणी कोणी एका झटक्यात एक घाव दोन तुकडे केल्यासारखे झाले. तिचे डोळे गच्च पाणावले होते. आपण पण लग्न करून मोकळे झालो होतो तर त्याची अपवाद का राहावे? आयुष्य पुढे पुढे सरत राहते. आपण फक्त नशिबाचे काटोरे घेऊन आशेने उभे असायचे. नियत आपल्या वाट्याला जे काही भीक घालेल त्यांनी आपली ओंजळ भरायची. ती मनातल्या मनात क्लेश करू लागली. परत एकदा सांज वेळ साक्षीदार होती या अपघाताची. मनात वादळ उठलं होतं. तो आजही आपल्या सर्वस्व आहे याची गवाही विचाराचा आवेग देत होती. पण प्रीती समुद्राप्रमाणे वरून शांत होती. समुद्राला भरती येते तेव्हा जसं लाटावर लाटा किनाऱ्यावर आदळतात तसा आठवणीची जुनी मालिका झटाक्यात डोक्यावर आघात करू लागल्या. एखादी जुनी जखम जरी भरली तरी त्याचे वण अमरणीय शरीरावर राहतात तसाच काहीसा वाटत होतं तिला. पण ती काय करू शकणार होती? काहीच नाही. सूर्यास्त झाला होता. हाच जीवनाचा नियम आहे का? उद्या परत सूर्योदय, नवा दिवस, नवी आशा. आयुष्य थांबत नसतं. आपण पुढे पुढे जायचं असतं. आपण फक्त काळाच्या कठपुतळ्या आहोत. आपल्याला काळ नाचवतो, आपण गप्पपणे नाचायचं. तमाशा सुरू ठेवायचा. श्वास चालू असेपर्यंत. कलाकारांनी आपण काही, प्रेक्षक आपण. द शो मस्ट गो ऑन अँड ऑन. बरीचशी जोरदार हॉर्नेही तिच्या तंद्रीत तोडली. तंत्रितवाने ती बसमध्ये जाऊन बसली. आई बाबांना हात दाखवून त्यांची लग्न झालेली प्रीती सासरी निघून गेली.